नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अख्खा मसूर आणि बटाट्याची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 15 मिनिटं मी अख्खा मसूर स्वच्छ धुवून भिजत घातला होता आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। त्याच्या अशा पद्धतीचे तुकडे करून घेतले। जरा मोठा होता बटाटा, 2 जरी टाकले तरी चालेल। आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला जर पाहिजे तर एक वांग पण टाकू शकता। छोटा एक बटाटा आणि एक वांग टाकायचं, मस्त लागते एकदम। करून बघा एकदा। आज जे आपण आमटी बनवणार आहे ती कुकरमध्ये, तर कुकर गरम करत ठेवलाय। त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी चांगली भाजली की छोटा एक चमचा जिरं, एक टाकायचं तेजपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, थोडीशी हळद आणि आता हे चांगला आपण पहिला कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजला गेलेला आहे बघा। ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे, एक गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं मी कुटून घेतलेलं आहे। आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुक्कं खोबरं टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकते। एकदम छोटा तुकडा आहे। आता हा मीडियम गॅस आहे, 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेला आहे। आता त्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटोचं कापून घेतलेलं आहे, ती पण आपल्याला 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे। मिनिटभर परतून घेतलेलं आहे, मस्त असं बघा भाजलं झालेलं आहे। आता गॅस करते बारीक। त्यात टाकणारे 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि आता हे पहिला आपण मिक्स करून घेऊया। चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे छोटा 1 चमचा धने पावडर, हलवून घेऊया। आता त्यात टाकायचे बटाटे, आपण साल कापून काढून त्याला बारीक करून ठेवले होते। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करायचे। आता हे पहिलं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि त्यात टाकूया आता हा मसूर। भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आता पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक 15 मिनिटं फक्त भिजत घातलं, त्यापेक्षा जास्त भिजत घालायची गरज नाही आहे। आता हे पहिले ह्याच्यामध्ये बारीक गॅसवरच 1 मिनिटभर फक्त मी मसाल्यामध्ये परतून घेते। मसाल्यामध्ये बघा परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं। पाणी कुठलं टाकायचं? कोमट पाणी टाकायचं, जास्त गरम पण टाकायचं नाही, हलकं कोमट टाकायचं। 1 ग्लास टाकलेला आहे। आपण ह्यात अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवला नाही। जेव्हा आपण मसाले टाकले ना तेव्हापासून बारीकच आहे। ह्याला थोडंसं उकळून देऊया आपण। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं, तर उकळलेलं आहे कालवण, अजिबात गॅस वाढवलेला नाही आहे। तर त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं पण शिजवू शकता बरं का, झाकण लावायची गरज नाही आहे। आता मी कुकरमध्ये करणार आहे, गॅस बिलकुल वाढवणारच नाही आहे। आणि आता मी काय करणार आहे, ह्याला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला। 3 शिट्ट्या झाल्या होत्या कुकरच्या आणि थंड पूर्ण झाल्यानंतर आपण आता खोलून बघूया। बघा मस्त असं झालेलं आहे। आता तुम्ही काय आहे, जर 4 शिट्ट्या केल्या तरी पण चालू शकते बरं का। 3 शिट्ट्यात एकदम गाळ होतो, कारण आपण याला 15 मिनिटं भिजत घातलं होतं। जोपर्यंत आपण आता हे कांदा म्हणा हे म्हणा जेव्हा कापतो ना तोपर्यंत हे चांगलं भिजलं जातं बघा, एकदम सॉफ्ट आणि चवीला 1 नंबर लागतं। आता हे ना तुम्हाला जर पाहिजे तर अजून तुम्ही पातळ पण करू शकता। तुम्हाला मी सांगितलं ते एखादं वांग पण टाकू शकता। करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।